बुलेटिनच्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी वैष्णवी आत्महत्या प्रकरणातली। वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांनी बावधन पोलीस ठाण्यामध्ये आत्मसमर्पण केलेलं आहे। दोघेही खेडगावात लपून बसलेले होते, मात्र या प्रकरणामधून सुटका होणार नाही हे लक्षात येताच दोघे सुद्धा पोलिसांच्या स्वाधीन झालेत। वैष्णवीच्या आत्महत्येनंतर 7 दिवस सासरा आणि दीर फरार होते। यापूर्वी वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे आणि राजेंद्र हगवणे हिचा भाऊ संजय हगवणे यांना पोलिसांनी अटक केलेली होती। आज सकाळी सासरा आणि दीर सुद्धा आता पोलिसांसमोर हजर झालेले आहेत। तर या प्रकरणातली सगळ्यात मोठी अपडेट आहे वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांनी बावधन पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलंय। अधिकची माहिती जाणून घेऊयात, राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, सगळ्यात महत्त्वाची ही अपडेट म्हणावी लागेल या प्रकरणामधली। दुसरं मला असं विचारायचं आहे, या दोघांच्या शोधासाठी पथकं तैनात करण्यात आलेली होती, मात्र हे दोघे सुद्धा जवळच्याच खेडगावात लपून बसलेले होते असं समजतंय। नेमकं पोलिसांच्या या कारवाईवर सुद्धा कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि या दोघांनी या 7 दिवसानंतर आता आत्मसमर्पण केलंय। बहुतेक कायदेशीर सल्ला घेऊन केला असेल, कारण जेव्हा जामिनीसाठी अर्ज दिला जातो तेव्हा आम्ही स्वतःहून आत्मसमर्पण केलं असं सांगता येतं आणि मग आम्ही कुठेही पडून जाणार नाही वगैरे। पण मधल्या काळात अर्थात बराच उशीर झालेला आहे। आज पहाटे 4:30च्या दरम्यान ते स्वतःहून पोलिसात हजर झाले अशी माहिती आहे आणि त्यानंतर मग त्यांच्या अटकेची सगळी प्रक्रिया केलेली आहे। त्यांचं मेडिकल होईल आणि नंतर त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। तिथे फार महत्वाचं आहे, कारण जेव्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाईल तेव्हा पीसीआर मागत असताना जो ससून रुग्णालयाने केलेल्या पोस्टमॉर्टमचा अहवाल आहे त्या अहवालाच्या आधारावरती पोलीस पीसी मागतात का ते महत्वाचं असणार आहे। कारण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अद्याप तरी जसं कसपटी कुटुंबियाचं असं म्हणणं आहे की शरीरावरचे व्रण पाहता आणि जे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये पण दिसतं आहे की ते आत्महत्या असण्याची कमी शक्यता आहे। तर जर पोलिसांनी असं म्हटलं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये च्या आधारावरती की आम्हाला यांची पीसी यासाठी घ्यायची आहे की हा आत्महत्याचा प्रकार आहे की खून आहे हे तपासायचं। आता हे 7 दिवसानंतर पिता पुत्र गजाआड झालेत। गेल्या 3 दिवसामध्ये माध्यमांनी असंख्य प्रश्न विचारल्यानंतर सगळी यंत्रणा जागी झाली, कारण घटना घडली 16 तारखेला। आपण एनडीटीव्हीने जेव्हा हे मुलाखत केली आणि त्यानंतर प्रश्न वेगवेगळे बाहेर आले, त्याच्यानंतर सगळी यंत्रणा हलायला लागली। मग ते बाळ कुठे आहे, हे 2 आरोपी कुठे आहेत, त्यांचा तपास का होत नाही, आणि मग आता शेवटी ते स्वतःहून हजर झाले आणि हजर झाल्यानंतर त्यांचं आता दृश्य दिसतं आहे की त्यांच्या चेहऱ्यावरती तो काळा पट्टी टाकून नेहमीप्रमाणे जे सर्वोच्च न्यायालयाची गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे ते केले। पण त्याच्या आधी तो फोटो व्हायरल झालाय, म्हणजे पोलिसांना ते सांगायचं होतं की ह्या आरोपींना अटक केली, त्यांच्या हातामध्ये बेड्या आहेत। ते दोघांच्याही हातामध्ये आता आपण जर क्लोज मध्ये ते दाखवू शकलो तर दोघांच्या हातामध्ये बेड्या आहेत। एक संदेश म्हणून ते महाराष्ट्रासाठी चांगला आहे, पण या सगळ्या प्रकरणामध्ये अद्यापही ज्या पद्धतीनं पोलीस कारवाई व्हायला हवी होती ह्याबद्दलचे प्रश्न तेव्हाही विचारले गेले, आताही विचारले जातील आणि भविष्यामध्येही ते विचारले जातील। आज काही संघटनांच्या पुण्यामध्ये पत्रकार परिषदा आहेत की लग्नामध्ये हुंडा किती द्यावा, कसा द्यावा आणि तो का द्यावा अशा संदर्भामध्ये ह्या पत्रकार परिषदेचे काही मुद्दे उपस्थित केले जाणार आहेत आणि त्यानंतर मात्र जे सामाजिक मुद्दे आहेत त्याच्या अनुषंगाने चर्चा होईल। एक व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेजचा व्हायरल होतोय, तोही आपण जर दाखवला प्रेक्षकांना तर घटना घडली 16 तारखेला आत्महत्याची वैष्णवीची, आणि त्याच्यानंतर 17 तारखेला एका हॉटेलमध्ये बसून हे दोघंही पिता पुत्र जेवण करत असतानाचा व्हिडिओ आहे तो। म्हणजे त्या काळामध्ये आपण काय करायला हवं, कशा पद्धतीनं वागायला हवं अशा पद्धतीची चर्चा ते करताना दिसत असतील। त्याच व्हिडिओमध्ये ते इतर काही जणांशी बसून चर्चा करताना दिसत आहेत। तर हे 7 दिवसानंतर सुशील हगवणेला अटक। सुशीलच्या या सगळ्या प्रकरणामध्ये आणखीन एक ट्विस्ट आहे। खरं तर सुशील हगवणे हा स्वतःही त्रस्त होता या कुटुंबियाकडनं। आता जे स्क्रीनवरती आपल्याला व्हिडिओ दिसतात त्याच्यामध्ये राजेंद्र हगवणे आणि सुशील पण आहे, पण माझी माहिती अशी आहे की ग्रामस्थांनी काल सांगितलं की सुशील पण त्रस्त होता आपल्या कुटुंबाच्या एकूण वागण्यामुळं। त्याच्याच तर बायकोनं पहिली तक्रार दिली होती की ज्या तक्रारीच्या आधारावरती पोलिसांनी कारवाई केली असती तर वैष्णवी आज कदाचित आपल्यात जिवंत राहिली असती। पण आता हा 17 तारखेचा दुपारी 1 वाजताचा जो व्हिडिओ आहे त्यात दिसतं आहे की दोघंही पिता पुत्र एकमेकांशी बोलतात आणि कोणीतरी समोर टेबलवरती बसलेलं आहे। आता हे लोक कोण आहे? अर्थात तेव्हा ती घटना 16 तारखेला घडली होती आणि 17 तारखेचा दुपारचा हा व्हिडिओ आहे। त्यामुळं त्यावेळेला नेमकी काय चर्चा झाली, ह्या लोकांनीच त्यांना फरार व्हायला मदत केली का? तो जो निलेश चव्हाण आहे ज्याची बंदूक
ज्या बंदुकीच्या जोरावरती कसपटे कुटुंबांना धमकावलं होतं त्याच्यावरती काल रात्री गुन्हा दाखल झालाय. तर असे बरेच प्रश्न आहेत ज्याची उकल व्हायची आहे आणि म्हणून पोलीस रिमांडमध्ये जेव्हा ह्यांची मागणी केली जाईल न्यायालयामध्ये तेव्हा काय मुद्दे येतात समोर आणि पोलीस खरोखर 302 अन्वये गुन्हा दाखल करतात का, हाच आजच्या दिवसभरातला महत्वाचा प्रश्न असणार आहे.